लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देवणी तालुक्यातील कवठाळ ग्रामपंचायत कार्यालयात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आयोजित ग्रामदरबारात कायदेविषयक जनजागृतीवर भर देण्यात आला। या कार्यक्रमात देवणी न्यायालयाचे न्यायाधीश सुरजुसे यांनी युवकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले। त्यांनी सांगितले की व्यसनमुक्त जीवनामुळेच तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते। बालविवाह, हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या सामाजिक समस्यांवरही या दरबारात गंभीर चर्चा झाली। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मळभागे यांनी हुंडा देणे-घेणे हे कायद्याने दंडनीय असून समाजाने या किडीचा पूर्णपणे नाश करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले। तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी शेतकऱ्यांनी 7/12 उतार्याचा शेतकरी आयडी तसेच डीबीटीसाठी केवायसी करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले। याशिवाय शेती रस्त्यांसाठी सामंजस्याने वाद मिटवण्याचा सल्ला दिला। गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसह शासनाच्या इतर योजनांचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले। पावसाळ्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला शासनाने मंजूर केलेल्या 5 ब्रास वाळूचे वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। या ग्रामदरबारात पंचायत समितीचे कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। सरपंच शंकर पुढे म्हणाले, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी पडताळे यांनी केले। शेतकरी मी एक शेण रस्ता अडवलेला आहे, वहिवाट होती, रोड होता आणि क्लिअर पाण्यात रस्ता आहे आणि सगळ्यात मोठा चांगला शिवार उपजीविकेचा म्हणजे चांगला ते शिवार बंद आहे सध्या। आता आज रोजी बघा तुम्ही रस्ता कसा आहे, जायला ये ना अडवले एवढा गाळ काटे पंदाड पानंद आहे मुठीला कोण अडवलंय कोण अडवलंय गाव शेतकऱ्यावर ना रस्ता पहिलेचा होता का आताच आहे? पहिलेचाच रस्ता आहे, पानंद आहे, पानंद मुक्त झालंय गाव नाही पानंद आहे। काय विचारलं करता म्हणते जात्यात बघून महसूल सत्ता चालू आहे सध्या। महसूल सत्तेमध्ये तुम्ही ती मागणी करा। आता दिला त्यांना साहेबाला अर्ज दिला आणि एका रस्त्याचं 3 वर्ष झालं चालू आहे। शेण रस्ता 3 वर्ष झालं बंद आहे। 150 एकर जमीन आहे ती तिकडं 100-200 शेतकरी ते रस्ता क्लिअर बंद आहे। आज म्हणजे पाऊस रस्ता नाही जायला पेरणी डोसक्यावर म्हणून केला पेरणी सध्याची। आता राशी कसं करावं फवाऱ्याला माणसं जायला येणार गाडी जायला का करावं सांगा, रस्ता कुठंच नाही। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.